त्यांना सांगतायत। तर लोकसभेमध्ये प्रश्नकालानंतर तुमचे मुद्दे आम्ही चर्चेसाठी घेऊ असं ओम बिर्ला यांनी सांगितलंय। पण विरोधकांच्या गोंधळामुळे, विरोधकांच्या आग्रही मागणीमुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू नाहीये। त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरते आणि अर्थातच सध्या दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे, सीजेपीचं जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनावरती तोडगा काढण्याच्या दृष्टीने सुद्धा ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरतेय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, भेटीचं औचित्य काय आणि काय मुद्द्यांवरती चर्चेची शक्यता? ओम बिर्ला आणि किरेन रिजिजू हे तिघे जण भेटतात। किरेन रिजिजू हे संसदीय कार्यमंत्री आहेत, ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि सरकारचे एक प्रमुख मंत्री आहेत, नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर। त्यामुळे निश्चितच लोकसभा चालवण्याविषयी संसदेमध्ये या संदर्भात काही निवेदन करायचं आहे का, संसदेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये कदाचित ही बैठक होत असल्याची शक्यता असू शकते। कारण अजूनपर्यंत बैठकीचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु सध्याच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे संसदेचं कामकाजही चालत नाहीये आणि त्याचवेळी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आंदोलनही सुरू आहे दिल्लीमध्ये, देशभरामध्ये काही ठिकाणी आंदोलन सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर किमान भारतीय संसद तरी सुरू असली पाहिजे असं कदाचित त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण संसदेचं कामकाज जर सुरू झालं तर त्यानिमित्ताने या सगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये सरकारलाही त्यांची बाजू मांडता येईल आणि त्यासह विरोधी पक्षांनाही सरकारच्या बद्दल या सगळ्या मुद्द्यांवरती बोलता येऊ शकतं आणि या सगळ्यातून जो खरा म्हणजे या सगळ्यावरचा जो एक घटनात्मक मार्ग आहे सरकारवरती टीका करण्याचा किंवा सरकारनेही त्यावर निवेदन करण्याचा जनतेला आणि त्यासह विरोधी पक्षांना, तर तो संसदेतूनच जातो। त्यामुळे या त्यामुळे संसदेच्या कामकाजात जे काही गेल्या 4 दिवसांमध्ये झालंय त्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।